तर संपला आज गॅस चालू हे चुलीवर भाकरी वाजलात एक तरी अजून जेवण नाही. वाटलं होतं सोमवारी मंगळवारी गॅस संपन पण रविवार पाहूनच गॅस संपतो आमचा. भात पण कच्चाच आणि मला डबल सिलेंडर नाही, मला एकच सिंगल सिलेंडर आहे. आणि कधी पण म्हणजे मला जसं वाटतं ना मी जसा गॅस घेतला आहे 10-15 वर्षात तसं कधी वाटलंच नाही का मला असं रविवार पाहूनच माझा गॅस संपतो. तर अडचण म्हणजे अशी म्हणजे परिस्थितीनुसार कधी पैसे असतात गॅस टाकी भरायला सिलेंडर भरायला, कधी नसतात. कधी जर पैसे नसले तर मला 2-3 दिवस मग असंच चुलीवर स्वयंपाक किंवा मग असं डब्बा वगैरे आणून खावा लागतं किंवा चहा बिस्किट किंवा असं बाहेर चाव म्याव खावं लागतं. पीठ मळते ते दाखवायचं, परत भाकरी उडाला ते दाखवायचं. तर भात शिजला अर्धा, भाजी शिजली अर्धी आणि मध्येच गॅस संपला आज शनिवार. पण मग आज आला रविवारी गॅस टाकी भेटत नाही. पण कसं तरी बडबड केली आणि भांडणं 2 शब्द झाले. मग आणला तो राग त्यांनी गॅस धरून मग केला मी. मग नुसत्या भाकरी केल्या, परत भात शिजवला. काय करणार परिस्थिती. आता काही म्हणतील डबल सिलेंडर नाही का, आमकं नाही का, पण परिस्थितीनुसार सगळं ॲडजस्ट करावं लागतं. कोणाला काय सांगावं. चालू जे आहे ते बरं. 1 वाजला, भुका लागून गेल्या होत्या. काय बोलावं आता. मग ती भाकरी केल्या 2-3. मग त्याच्यामध्ये ना एक फेरीवाला आला होता बिचारा ना, म्हणजे असं तुटलेली फुटलेली म्हणजे चुमटलेली भांडे नीट करत होता बिचारा. ते बी म्हणजे असं मागूनच खात होता. मग त्याला पण वाटलं आपल्याला एवढी भूक लागली, आपल्याला गॅस संपला तरी आपल्याला एवढी भूक लागली, तो बिचारा तर मागून खातोय. मग मनात वाटलं थोडंसं देवा त्याला पण विचारलं काका जेवता का. तो काका म्हणे हो मला पण भूक लागली. मग त्यांना दिलं थोडंसं भाजी भात, अर्धीशी भाकर दिली. ते काका बी जेवले. तर बाय. तर होतं याचं रुटीन. तर असंच काय म्हणता नुसतं लाईफमध्ये स्ट्रगलच आहे माझ्या. असं कुठंच काही असं वाटतच नाही का मी कधी असं निवांत आणि रिलॅक्समध्ये राहिले, कधीच नाही. तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच सांगते का आली तशी परिस्थिती आलं तसं घ्यावं लागतं, आलं तसं राहावं लागतं, तसं ठेवलं तसंच राहावं लागतं. तर जास्त हे पाहिजे आणि ते पाहिजे करून काही उपयोग नाही. ओके बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.